स्मार्ट अहमदनगर न्यूज। दिनांक 30/5/2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हाजी इब्राहिम इस्टेट बुरुडगाव रोड गजराज ड्रायक्लिनर्स जवळ अहमदनगर येथील दैनंदिन काम वॉचमॅनकीचे काम संपवून घरी जात असताना अभिषेक नवगिरे याने मोटरसायकलला किक मारत असताना समोरून झहीर इकराम सय्यद, त्याची पत्नी लैला झहीर सय्यद व एक अनोळखी इसम लांब केस असलेला अभिषेक नवगिरे याच्या समोर आले तेव्हा त्याच्या हातामध्ये कोयता होता व तो अभिषेक नवगिरे यास असं म्हणाला की, ए मांगट्या, तू आमच्या सोबत भांडणामध्ये पडू नको, तुला काय करायचे मी कुठेही बल्ल्या ठोकीन, तुला काय करायचे असे म्हणून त्याने थांब तुला आता जीवे मारून टाकतो, तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कोयत्याने अभिषेक नवगिरे याच्यावर वार केल्याने त्याच्या डोक्यास गंभीर जखम होऊन मोठा रक्तस्राव झाला। त्यानंतर झहीर याची पत्नी व अनोळखी इसम यांनी अभिषेक नवगिरे यांचे दोन्ही हात धरून पिरगाळून पोटामध्ये लाथा मारून बेदम मारहाण केली व म्हणाले की, हे भामटे लय माजलेत, आता अभिषेक हा इथे कसा काम करतो नेंडाचा असे म्हणून त्यावर वारंवार जातीवाचक व आई बहिणीवरून गलिच्छ वाईट शिवीगाळ करत होते। तेव्हा सदरचा आरडाओरडा ऐकून अकबर सय्यद व गजराज ड्रायक्लिनर्समधील इसम सतीश सातपुते यांनी अभिषेक नवगिरे यांना सदर लोकांच्या तावडीतून कसेबसे वाचवले व थोड्याच वेळात अभिषेक नवगिरे काम करीत असलेला त्याचा मालक मोहम्मद अली शेख हे तेथे आले व त्यांनी अभिषेक नवगिरे याच्या डोक्यात झालेल्या गंभीर स्वरूपाची जखम व त्यातून होत असलेला मोठा रक्तस्राव अशी गंभीर व चिंताजनक परिस्थिती पाहून त्यास तात्काळ सिटी केअर हॉस्पिटलमध्ये नेऊन औषधोपचार केले। त्याचप्रमाणे अधिक माहिती काय आहे ती जाणून घेऊयात। आहे की आता जो आरोपी आहे तो मोकळा हिंडत आहे, त्याचे मोबाईल चालू आहे, तर त्याला कृपया करून तुम्ही अटक करावी। कारण की आम्ही जेव्हा त्याला कारवाई केली होती, त्यांची नोंदणी गुन्हा दाखल केली होती, तेव्हा कोणी ती नोंदणी किंवा त्या गुन्ह्यावर कोणी अंमलबजावणी केली नाहीये, तर ती झाली पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे। आज एवढ्या आम्ही भगिनी आलेलो आहोत कारण की आम्हाला अन्याय झालेला आहे, त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, याकरिता आम्ही सर्वजण इथं एकत्र जमा झालेलो आहोत। कधी आज आमची ही जी अपेक्षा आहे किंवा आम्ही जी नोंदणी केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, त्या व्यक्तीला आज संध्याकाळपर्यंत अटक करावी किंवा उद्या आम्ही परत खूप भगिनी जमा करून इथं मोर्चा काढून येणार आहोत आणि नारेबाजी करणार आहोत, कारण की आम्हाला न्याय पाहिजे। आणि जातीवाद जे करतात आणि आम्ही मांग समाज आहोत, तर जय भीम समाज आहोत, तर आमच्यावर जो अन्याय होत आहे, जो तो येत आहे, बघत आहे, बोलत आहे, उद्याच्याला आमच्या भगिनी आहेत, मुली आहेत, सुना आहेत, त्यांच्यावर तो काही अन्याय करू शकतो आणि त्या व्यक्तीपासून आम्हाला असुरक्षित असं वाटत आहे आणि याकरिता आम्हाला काहीतरी मान मिळाला पाहिजे किंवा आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे, याकरिता आम्ही इथं एकत्र झालेलो आहोत। आम्हाला न्याय पाहिजे, लवकर अटक व्हायला आणि लवकर त्याला अटक केलं पाहिजे। आझम शेख यांना अटक केलं पाहिजे। अरे आझम किरण वायरागर माझ्या भावाला अभिषेकला मारहाण केलेली आहे, त्या गुन्हेगाराला अटक केलंच पाहिजे संध्याकाळपर्यंत, नाही तर मी परत उपोषणाला बसणार।